वजन कमी करण्यासाठी रोज नेमकं किती चालावं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. 10,000 पावलं चालण्यावरून वाद तेव्हा सुरू झाला होता जेव्हा जपानची एक कंपनी मॅनपो केईन एक पेडोमीटर तयार केलं होतं. स्वतःला फिट ठेवण्यासाठी लोक खूप मेहनत घेतात, पण ती मेहनत पुरेशी असते का, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात सुरू असतात आणि कदाचित तुमच्याही मनात सुरू असतील. सामान्यपणे जास्त बिझी असणारे लोक वजन कमी करण्यासाठी 10,000 पावले चालतात. त्यांना असं वाटतं की इतकं चालल्याने ते फिटही राहतील आणि वजनही कमी होईल. पण खरंच असं शक्य आहे का? नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र मैत्रिणींनो, जर तुम्ही आपलं मराठी चॅनल ते पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 10,000 पावलं चालण्यावरून वाद तेव्हा सुरू झाला होता जेव्हा जपानची एक कंपनी मॅनपो केईनने एक पॅडोमीटर तयार केलं होतं आणि या पॅडोमीटरला 10,000 पावलं मीटर म्हणजेच 10,000 स्टेप मीटर असंही म्हटलं जात होतं. यावरून वाद सुरू झाला, कारण हे अंतर जास्त तर होतंच, पण पूर्णही केलं जाऊ शकत होतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की 10,000 पावलं चालण्याची ही कवायत तुम्हाला फिट राहण्यास किती मदत करू शकते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जराही स्किप करू नका. किती कॅलरी होतात बर्न? आजच्या आधुनिक युगात एकीकडे जिथे लोक टेक्निकच्या मदतीने बघतात की त्यांच्या किती कॅलरी बर्न होतात, पण दुसरीकडे या टेक्निकवर पूर्णपणे विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही. एका अंदाजानुसार एक व्यक्ती जेव्हा 1,000 पावलं चालतो तेव्हा तो 30 ते 40 कॅलरी पर्यंत बर्न करतो. म्हणजे 10,000 पावलात सहजपणे 300 ते 400 कॅलरी बर्न करता येतात. मात्र हे पूर्णपणे खरं मानता येणार नाही, कारण कॅलरीज किती पावलांवर किती बर्न होतात हे स्टेप्स सोबतच व्यक्तीच्या वजनावर, चालण्याच्या जागेवर आणि स्पीडवर अवलंबून असतं. एक्सरसाइज ही गरजेची. तुम्ही हे ऐकलं असेल की एक्सरसाइज केल्याने तुम्ही फिट राहू शकता, पण किती एक्सरसाइज करून स्वतःला फिट ठेवलं पाहिजे याचं उत्तर एका आठवड्यात एकूण 150 मिनिटं एक्सरसाइज केली तर तुम्ही फिट राहू शकता. यात 10,000 पावले चालणंही आहे. काय आहे मेट फंडा? 10,000 पावले चालून किती कॅलरी बर्न केली जाऊ शकतात हे बघण्याची एक पद्धत आहे. या पद्धतीला मेटाबॉलिक इक्विलंट म्हणजेच MET म्हणतात. तुम्ही बसण्यात किंवा उभे होण्यात जेवढ्या ऊर्जेचा वापर करता त्याला 1 मेट असे म्हणतात. जेव्हा तुम्ही 3 मैल अंतर साधारण जागेवरून एका तासात पूर्ण करता तेव्हा त्यासाठी 3.5 मेट ऊर्जा लागते. जेव्हा इतकंच अंतर पायऱ्यांनी चालता तेव्हा त्यात 6 मेट ऊर्जा लागते. ही आहे कॅलरी चेक करण्याची योग्य पद्धत. आजच्या काळात लोक कॅलरीजचं प्रमाण बघण्यासाठी सामान्यपणे स्मार्ट वॉच किंवा ॲपचा वापर करतात, पण यावर पूर्णपणे विश्वास ठेवता येणार नाही. कॅलरीचे प्रमाण बघण्यासाठी एक खास फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला हा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. फॉर्म्युला इज इक्वल टू एनर्जी एक्सपेंडिचर किलो कॅलरी पर मिनिट इज इक्वल टू 0.0175 मल्टिप्लाय मेट इन मल्टिप्लाय वेट इन किलोग्रॅम. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यक्तीचं वजन 68 किलो आहे, तर तो एक समतोल जागेवर 3 मैल प्रति तासाच्या वेगाने धावतो, ज्यात तो 3.5 मेट ऊर्जेचा वापर करतो. या स्थितीत तो प्रत्येक मिनिटाला 4 कॅलरीज बर्न करेल, म्हणजे एका तासात 400 कॅलरीज बर्न करेल. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅलरीचा हिशेब करावा लागेल, म्हणजे तुम्ही किती कॅलरीज घेतल्या आणि बर्न केल्या. सामान्यपणे एखाद्या व्यक्तीला आठवड्यातून अर्धा किलो वजन कमी करायचं असेल तर त्याला कमीत कमी 150 ते 200 मिनिटं एक्सरसाइज करावी लागेल आणि 10,000 पावलं पायी चालावं लागेल. तर आता याची सुरुवात कशी करायची? जर तुम्ही 10,000 पावलं चालण्याचा विचार करत असाल तर पहिल्या दिवशी इतकं चालण्यात समस्या होऊ शकते. तुमचं वजनही वाढलं असेल आणि तुमचं वय जास्त असेल तर तुम्ही 1,000 पावलापासून सुरू करा. असे रोज 1,000 पावलं वाढवत राहा. तुम्ही काही दिवसात सहजपणे 10,000 पावलं चालू शकाल. मित्रांनो, जे आजच्या व्हिडिओचे जे मुद्दे आहेत हे केवळ तुमच्या माहितीसाठी पोहोचवत आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आधी एखाद्या फिटनेस एक्सपर्ट कडून मार्गदर्शन घ्या, त्यानंतर योग्य ती एक्सरसाइज करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा
आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.